बोलावा त्याले बाहेर. या हो, या इकडे या. लग्न करायचं आहे ना तुम्हाला? या इकडे या, बाहेर या. आता काऊन दरवाजा लावून राहिले तुम्ही? या बाहेर या. कसे म्हणता हा? माया बायकोले म्हणू राहिले का माझ्यासोबत लग्न कर? तुम्ही फक्त बाहेर या, सांगतो तुम्हाला कसं लग्न करणं असते तर. हे तसे ऐकत नाही, आपल्याला गाव जमा करावंच लागल. हे असेच करत राहे, कोण्या बाईले काही म्हणन तर हे मार खाचे धंदे नाही होईन काय? हा, पहिलेच ते सरपंच आहे गावाचे, बाकीचे त्याच्या मागे लागलेले आहे. त्याला सरपंच पदावून पाडासाठी लोकांले ते पाहिलं नाही चाललं. हा, आणि त्याच्यात मी येईले यंदाशी चालली गेली. काय समजून नाही राहिलं मला तर आता काय करावं काय नाही. तुम्ही एक काम करा शांता वहिनी, तात्याले आता बाहेरच निघू नका देऊ तुम्ही घराच्या. हा, आणि कोणती बाई घराच्या अंदरही नका येऊ देऊ. आता बाहेर काय होते आणि काय नाही कोणाला माहित नाही. या ना बाहेर. आता कहून लपले का घरात? या बाहेर. ते पाहून घ्या, ते बाई ते माणसाईले आणि बायाले घेऊन आली ते. आता काय करावं मला तर काही समजूनच नाही राहिलं. अरे ये रे तात्या बाहेर, कुठं लपला आता? अरे आज त्याच्या बायको सोबत झालं, उद्या चालून जर आपल्या बायको सोबत हा किंवा आपल्या नातू पंतासोबत कोणासोबत झालं तर मग काय करसान? हे जरा जास्त झालं ना. एवढी हिंमत त्याची वाली, एवढी हिंमत केली. अरे गावचे सरपंच आहे तर काही करण काय? कोणाचे आहे म्हटलं लेकी बाईले छेडन काय ते? आता डोळ्यानं काही दिसून नाही राहिलं काय का हे पोरगी लग्न झालेली आहे, तिले म्हणू राहिले म्हणते का लग्न कर माझ्यासोबत. काय होईये याव, आता काऊन लपले? अरे बापरे. तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलीसवाल्यालेच फोन करा. आता पोलीसवाल्याले बोलावूनच घ्या इथं आणि सगळं प्रकरण सांगा. बाहेर लोकांना जमले आहे हा, बाहेर एकही जण जाऊ नका याच्यातलं. एकही जण तर जाऊच नका, पण तात्याले तर बिलकुलच नका पाठवू, त्याला अंदरच राहू द्या. काहून असे करू राहिले तुम्ही? हा, काहून असे करू राहिले? त्याले काही समजून नाही राहिलं आपण काय करू राहिलो काय नाही, कसं वागू राहिलो. त्याच्या लक्षात काहीच नाही आहे. अरे त्याचे अभ्यासात चालली गेली आहे तर त्याला म्हणून काय फायदा आहे? आणि हे असंच राहीन प्रकरण तर कसं आहे, लय मोठ्या समस्या येऊ शकते. हे असं झालं नाही पाहिजे, म्हणून यायले घराबाहेर येऊच नका देऊ तुम्ही, सारखं सांगतो. आणि घरात एखादी बाई नका येऊ देऊ. हे जेव्हा तिकडे अंदर असं झोपलेले तेव्हा आली तर ठीक आहे, पण त्याच्यानंतर येऊ देऊ नका. कारण हे प्रत्येक बाईले अशीच म्हणन माझ्यासोबत लग्न करा, माझ्यासोबत लग्न करा. आणि प्रत्येक जण इथं भांडणं करायला येन, प्रकरण वाढा तर पुरा गाव जमा होऊन इथं येन तुमच्या घरी. फालतू मग वादविवाद होय आणि भल काहीच होऊन जाय जे आपण विचारही नाही करू राहिलो त्याचा. ते देवानंद भाऊ किती वेळचे बोलू राहिले, झालंच नाही का यायचं बोलणं डॉक्टर सोबत? काय बोलू राहिले असे? सगळ्या डॉक्टरले फोन करून पाहिला, सगळ्या डॉक्टर म्हणते का आपण प्रयत्न करूनच पाहू. आणि त्याला शॉक द्यास लागेल म्हणते. शॉक दिल्यानं येऊ शकते पण जाऊही शकते. पूर्ण 50-50 काम आहे म्हणते. बा सांगा काय करता? काही नाही, काही तर 50-50 नाही पाहिजे आणि काही 20-20 नाही पाहिजे. हां, आपल्याला याददास्त त्याची वाली अशीच वापस आणणं आहे जशी गेली. हा मग तेच तर म्हणून राहिले डॉक्टर का शॉट द्या लागेल त्याला तवाच वापस येईन. अरे का मॅट झाले काय? गेली पूर्ण तर काय करसान? काही समजून नाही यायले. 100% गेली तर काय करसान सांगा बरं? काय झालं? कायची गर्दी होय इथं? कायची गर्दी होय? कायची गर्दी होय म्हणून राहिला? जसं काय तुला काही माहीतच नाही. अरे मला काय माहित आहे, मी तर आताच आलो म्हणून विचारू राहिलो ना तुम्हाला. तात्या काय दिवसांदिवस जवान होऊ राहिले काय? हां, येळे काय करू राहिले फालतूचे? अरे तर काय झालं? माई बायको घराचे कागदपत्र घेऊन आले त्याच्यापाशी का हे घरकुलचं पहा म्हणून. तर मा बायकोले म्हणते का तू माझ्यासोबत लग्न कर. पण त्याचं लग्न तर झालं आहे ना. हा, ते कायले दुसरं लग्न कर म्हणून यायले? अरे म्हणून तर त्यानं दरवाजा लावून घेतला ना, सगळेच्या सगळे लपले ना. हा, पोलीसवाल्याला फोन लावला आहे, येऊनच राहिलो म्हणे. अरे तुमचा काही गैरसमज झाला आहे, ते तशातले नाही आहे. तुम्हाला माहित आहे माणुसकीचे माणसं आहे ते. हां, म्हणून सरपंच पदावर टिकून आहे. असं काही नाही, काहीतरी तुमची चूक झाली आहे. काकू तुम्ही चालले जा, काका तुम्ही चालले जा. नाही नाही, असे कसे वापस जाणार आहे? दादा पोलीसवाले आले. काय झालं सांगा आता मला. अरे साहेब, माई बायको घरकुलचे कागदपत्र घेऊन आली होती इथं. तुम्ही होते का त्याच्यासोबत? नाही मी नव्हतो. हां, कोण होतं मग? मी एकटीच होती. तुम्हीच बोला आणि तुम्हीच सांगा सुरुवातीपासून काय झालं कसं झालं, बाकी कोणीच बोलत नाही म्हणतात. मी आली साहेब घरकुलचे कागदपत्र घेऊन. यायचे सगळे मित्र परिवार बसले होते. मी त्याला म्हटलं का माझ्या घरकुलचं पहा, हे म्हटलं सगळं करून आहे, हे फक्त चेक नाही येऊ राहिला बा, एवढंच म्हटलं त्याला. ते म्हणे का तू मला पसंत आहे, तू माझी लग्न कर, बस. हेच त्यानं नांदा लावला आणि मग ते तिथून पळाले. आणि आता घरात लपले आहे. आता घराचा दरवाजा बंद करून ठेवला आहे त्यानं. अरे बापरे, हे तर लय मोठी गोष्ट झाली. बरं, तुम्हाला उद्या पोलीस स्टेशनमध्ये बोलावतो मी. हां, नवरा बायको दोघे जण या.
बाकी सगळ्याच्या सगळ्या आता इथून लवकरात लवकर जा, लवकर जा. मी पाहतो बाकी काय आहे तर. माय पोरीन जवाई उद्या येऊ राहिले. अरे त्याईले कायले बोलावलं? काही गरज होती काय? हा, आपणच करू राहिलो होतो ना हे, कोणाला माहीत नाही झालं पाहिजे म्हणून. सगळं आपलं एकदम शांततेत काम चालू आहे आणि तुम्ही फोन लावून सगळ्याच्या सगळं सांगून दिलं. नाही मी त्याला हे नाही सांगितलं का याददाच गेली आहे म्हणून. मी त्याला हे सांगितलंय का बाबाची तब्येत लय खराब झाली आहे म्हणून. तुम्ही लवकरात लवकर या. काय तुम्ही शांता वहिनी, दरवाजा उघडा. इन्स्पेक्टर शिंदे बोलत आहे मी. अरे पोलीसवाले कायले आले आता? सल्ल्या जाय, दरवाजा उघड. काय वय हे? काय ऐकू राहिलो मी? हे जे ऐकू राहिलो हे बरोबर आहे काय? काय काय होय तात्या हे? काय होय काय म्हटलं? काय होय मले काय माहित काय होय तर? काय होय मले काय माहित काय होय तर? हे एवढे मोठे हे लोकांच्या लोक जमले आहे बाहेर आणि तुमच्या बाऱ्यात हे सांगू राहिले का तुम्ही त्या बाईले म्हटलं म्हणून का माझ्यासोबत लग्न करा? काय होय म्हटलं हे? वा लग्न तर करायचंच आहे मले. काहून नाही करू मी लग्न? आता सांगू काय तुम्हाला? घेऊ का पोलीस ठाण्याच्या अंदर? पोलीस ठाणा? काय असते पोलीस ठाणा? अरे मेरे बाप रे, काय असते पोलीस ठाणा? आता तर न्यास लागन तुम्हाला. शिंदे साहेब 2 मिनिटं पहिले गोष्ट ऐकून घ्या आमचीवाली. हे जे बाहेर झालं ते खरंच झालं, त्याच्याविषयी काहीच शंका नाही आहे. आम्हीच होतो सगळेजण सोबत. पण गोष्ट अशी आहे, फक्त कोणापाशी सांगा नका. आणि तुम्ही दोघं जण रे बिलकुल सांगायचं नाही. तुम्हाला सांगू राहिलो मी. गोष्ट अशी झाली आहे का यायले लागला होता 2-3 दिवसा अगोदर शॉट. त्या शॉटनं माहीत आहे काय, त्याची याददाश्त गेली आहे. आणि गोडबोले डॉक्टरनं सांगितलं आहे का त्याची याददाश्त वापस आणण्यासाठी तुम्हाला हे ज्या ठिकाणी रोज जाते त्या ठिकाणी यायले न्या आणि याच्या याददाश्त येण्याचा प्रयत्न करा. कारण 70% यायची याददाश्त गेली आहे, 30% यायचं याददाश्त आहे. यायले आपण शॉक देऊन याददाश्त वापस आणू शकत नाही, कारण त्याच्यात एवढी रिक्स राहते. म्हणते पूर्णही जाऊ शकते, नाही तर पूर्ण याददाश्तही येऊ शकते. त्याच्याच्यानं आपण त्याला कसं जसं म्हणजे रोज करतो तशा टाईप आपण त्याला करून राहिलो. त्याला काय माहीत काय झालं आहे. ते म्हणते का मी 21 वर्षाचा आहे आणि मला लग्न करायचं आहे, माझ्यासाठी पोरगी पा. त्या घटनेतनी सगळं काही झालं. मग एवढं मोठं प्रकरण झालं आणि मला एक फोनही नाही केला तुम्ही? बरं मी जातो वावरात, मला उशीर होऊ राहिला. फालतू रानडुकरं जर आले तर झालं. मग हे आम्ही शिंदे साहेब कोणालाच नाही सांगितलं, कारण तात्याचे दुश्मन लय आहे. जेव्हापासून सरपंच बनले दुश्मन अधिक वाढले. कोणी काहीही करू शकते, त्याच्याच्यानं आम्ही हे कोणाला सांगितलंच नाही. आम्ही फक्त यायले जिथं जिथं हे जाते रोज त्या ठिकाणी नेलं. अरे अशानं तर लय मोठं काम होऊ शकते. मग कायच्यानं जर काही झालं आणि लोक काय म्हणन मग मला का तुम्ही ते सरपंच आहे म्हणून तुम्ही काही ॲक्शन नाही घेऊ राहिले म्हणून, मग कसं करा? त्याला तुम्ही एक काम करा, एक 10 बाय 10च्या रूममध्येच ठेवून द्या आणि तिथं जेवण खावण देत जा. यायले बाहेर निघू देऊ नका, नाही तर हे असे लफडे करून ठेवन. त्याला 10 बाय 10च्या खोलीत नाही ठेवू शकत. त्याच्या डोक्यावर आणखी ताण पडू शकते. म्हणून आम्ही प्रयत्न करू राहिलो का हे जे ज्या ठिकाणी जसे जसे बसते, जशी मीटिंग घेते, तसंच आम्ही त्याला करून राहिलो का त्याची याददाश्त वापस आली पाहिजे. आजचं तर करून देईन मी हे केस जे आहे हँडल, पण ह्याच्यानंतर नाही होऊ शकत. समजले? चला येतो मी. अरे पोट्टे गेले रे, ते पोट्टे कुठं गेले रे? मी येतो याच्या मागं जाऊन. आता काहीच करू नका. आता तुम्ही निवांत झोपून राहा. सकाळी पाहू बाकी काय करायचं आहे. मला ओळखलं का तुम्ही? मी तुमचा मोठा जवाई होईन तुमचा, चिमनराव. मोठा जवाई? तर माझं लग्नच नाही झालं तर मोठा जवाई कुठून आला? तुमचं लग्न झालेलं आहे. मी तुमचा मोठा जवाई. हे तुमचे लहान जवाई नागोराव. त्या तुमच्या 2 पोरी, हे उज्ज्वला आणि ते रेखा. माझं लग्नच व्हायचं आहे तर मला पोरी कुठून आले? हे असेच करू राहिले. हे काही समजून नाही राहिलं. मला काही समजून नाही राहिलं. तुम्ही थांबा आता 2 मिनिटं. आम्ही त्याच्या पोरी होय, आम्ही विचारून पाहतो. मी रेखा होय ना, तुमची मोठी पोरगी रेखा. मी लहान पोरगी होय उज्ज्वला. आणि हे तुमचे जवाई होय. हे नागोराव, हे चिमनराव, हे तुमचे जवाई होय ना. मग मी काय त्याला इंग्लिश मध्ये सांगू राहिलो होतो काय? तेच सांगू राहिलो होतो ना. सासूबाई यायची याददाश्त नाही गेली आहे. यायले दिलाय कोणतरी झाम्या. कारण यायनं कसं केलं आहे, यायनं घेतला 1 करोड 10 लाखाचा हा वाडा. हे लोकांच्या डोळ्यात आला आहे. तात्याले काहीतरी खाण्यापिण्यात काहीतरी झाम्या दिला, म्हणजे करणी कवट्याचा प्रकार आहे. त्याले काही याददाश्त नाही गेली आहे, काही नाही गेली आहे. तुम्ही फालतू डोकसं काही त्याच्यात लढवू नका. आपल्यापाशी 1 नंबर माणूस आहे तांत्रिक. त्याच्यापाशी नेऊ ते 2-3 मंत्र मारते आणि भात म्हटलं यायले जागेवर आणते. यायले दिलाय कोणतरी झाम्या. समजले? कारण ह्या माणसाची तरक्की पाहून हे गाव जाऊ राहिलं, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यात हे पडले सरपंच.
तर त्याले काही याददाश गेली नाही आहे. मी तुम्हाला सांगू राहिलो त्याले काहीतरी बाहेरचं आहे. मला तसंच वाटू राहिलं का त्याला काहीतरी बाहेरच आहे. हे काही त्याची याददाश नाही गेली आहे, काहीच नाही गेली आहे. याददाश गेली असती तर आतापर्यंत वापसही आली असती. तेच म्हणू राहिलो मी. चांगल्या तांत्रिक आहे आपल्यापाशी. 20-30 हजार रुपये घेते तो, पण गॅरंटीवाला आहे. तो देते करून चांगलं. तुम्ही म्हणत असाल तर मी त्याला आज फोन करतो आणि उद्या आपण रात्री घेऊन चाललं जाऊ. तुम्ही लावा फोन, आपण चालला जाऊ गाडी करून. पोलीस ठाण्यात गेले, पोलीसवाले विचारन तुम्हाला याच्याविषयी केस टाकायची आहे का नाही. तुम्ही सप्पास म्हणजा केस टाकायची आहे म्हणा याच्याविषयी. कारण हे प्रकरण कसं आहे, हे प्रकरण मागं घ्या जोगतं आहे नाही म्हणा. यायनं आज मला म्हटलं, उद्या आधी कोणाला म्हटलं तर मग कसं करसान म्हणा. तुम्ही ते सरपंच आहे म्हणून तुम्ही त्याची साईड घेऊ राहिले का म्हणा. अशी बोलजो तू. पण सोबत तूही बोलजो हिच्यावाल्या, समजले. मागं घेत नाही म्हणा, केस टाकायचीच आहे. तिकून आल्यावर तुम्ही पैसे घेऊन घ्या तुमचेवाले. तुमची जे तर्कशक्ती आहे, तुमची तर्कशक्ती लय खतरनाक आहे. पण मिलिंद काका मानलं तुम्हाला. तुम्ही जर दुसऱ्या देशात असताना तर तुमचा त्या अल्बर्ट आईन्स्टाईनसारखा दिमाग काढून एखाद्या म्युझियममध्ये ठेवला असता. कारण तुमचा दिमाग लयच बाबा पॉवरफुल आहे. पहा ना, तुम्ही बरोबर तर्क लावला आणि ते तसंच झालं. माणसं ओळखायला शिकला पाहिजे माणूस. माणसं ओळखायला शिकला का तो कुठेही जाऊ शकते. लय हुशार मोहनदा. पण तू लय हुशार. आम्ही एक गोष्ट तुला सांगतो, पण त्या एक साधी आम्हाला गोष्ट नाही सांगत ती का तात्याची याददाश गेली आहे म्हणून. पाय रे बा, मला काय म्हणू नका. सगळ्या जणांना म्हटलं होतं का सोन्यान चेताले हे गोष्ट सांगायची नाही. पण काहून नाही सांगायची आम्हाला काहून नाही सांगायची. दिवस रात्र आम्ही तुमच्या सोबत राहतो, एकामेकाच्या कामात पडतो, आणि तुमचं हे काम नव्हतं काय हे बा जे आहे आपले तात्या त्याची याददाश गेली आहे, त्याच्यावर आम्ही काही ना काही उपाय नव्हतो काढत काय. अबे तो कोणता उपाय काढत होते तुम्ही. तुम्ही का डॉक्टरच्या वरचे झाले काय. जर डॉक्टर सांगू राहिला असं का हे रोजचे यायले जे हे काम करे ते तिचेच ठिकाणं दाखवा, त्याची याददाश वापस येईल, तर तुम्ही का डॉक्टरच्या वरचे झाले का आता. अरे याच्यात डॉक्टरच्या वरचं वाचन खालचं वाचा काय आहे त्याच्यातनी. अरे आपण काही ना काही करून पाहा लागन आपल्याला, तेव्हाच त्याची याददाश येईल ना. याददाश गेली कशी, करंट लागून गेली तर डबल त्याला करंटच द्या लागत, तेव्हाच त्याची याददाश वापस येईल. तशी वापस येत नाही. करंट देऊ नका म्हणे डॉक्टर गोडबोले. 70% त्याची याददाश गेली आहे म्हणे, तर पुरी 100% जाऊ शकते म्हणे, नाही तर मग वापसही येऊ शकते म्हणे. म्हटलं ना त्यानं वापस येऊ शकते, नाही तर जाऊ शकते. जायन तर पुरी जायन, वापस येईन तर पुरी वापस येईन. पण आपण प्रयत्नच करून नाही पाहू राहिलो तर मग कसं. 70% तर गेली जाय, आली तर पुरी 100 येईन, नाही तर पुरी 100 जाय. झालं. नाही बिलकुल नाही. असे जास्तीचे कामं बिलकुल करायचे नाही आहे. मी काय म्हणतो, पहिले गोष्ट आहे एक. आता मी माझ्या सासऱ्याला घेऊन आज नाही तर उद्या, आज तर येतच नाही, उद्याच येतो. उद्या रात्री बरोबर त्या काळ्या जंगलात येतो घेऊन. तिथं तुले एकच काम करायचं आहे. तुझे पूर्ण अवतार बदलवायचा आहे आणि एका तांत्रिक सारखं त्याला अवतार करायचा आहे. आणि तुले म्हणायचं आहे मी यायले सुद्धा करू शकतो, पण यायचा खर्च 1 लाख रुपये येईन. काय म्हणून राहिलं तुले त्याच्यातले 30,000 रुपये भेटन, 70,000 मी ठेवन. समजला. सगळं प्लॅनिंगच्या हिशोबानं झालं पाहिजे फक्त. ठीक आहे, चल ठेव फोन. काय करावं काही समजून नाही राहिलं. तात्याची याददाशही चालली गेली, अशानं कसं होईल. काही तर इलाज असन याच्यावर, काही तर इलाज असन. वसंत आप्पा काय म्हणता रे. पहिलेच माणूस परेशानीत आहे, त्याच्यात तुम्ही परेशान करायला आले का आता अधिक. अरे परेशान करायला नाही आलो. तात्याची जी याददाश गेली आहे ते वापस याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तो बी फक्त तिघाले, त्याची प्लॅनिंग करायला आलो. कायची प्लॅनिंग करता तुम्ही. आणि तुमच्यापाशी काय डिग्री आहे का डॉक्टरची प्लॅनिंग करता. डिग्री नाही आहे, पण ज्या गोष्टीने त्याची याददाश गेली त्याच गोष्टीने ते याददाश वापस येन, हेच खरी गोष्ट आहे. बस सकाळपासून माझ्या डोक्यात विचार तोच घुमू राहिला. कारण डॉक्टर म्हणे एक तर जायन तर पुरी 100% जायन, येन तर पुरी 100% येन. म्हणजे एक तर जाऊही शकते पूर्ण, नाही तर येऊ शकते. आता हे 70% गेल्यापेक्षा एक तर 100% जाईन, नाही तर 100% वापस येऊन जाईन. पण हे जे बाकीचे कलाकार आहे गावातले, देवानंद भाऊ पाटील, नामदेवराव, हे म्हणू राहिले का हे आपल्याला करायचंच नाही आहे म्हणे, नाही तर गेली 100% तर काय करावं म्हणे. पण ते काय माया मनाला लागून नाही राहिलं. मला तेच विचार पडला. आम्ही तेच म्हणाले आलो तुम्हाला का आपल्याला तेच करावं लागन, तेव्हाच त्याची याददाश वापस येन. आणि ते लवकरात लवकर करावं लागन, जास्त टाइमपास करता येत नाही. कारण आम्ही असं ऐकलं का तात्याचे जवाई आणि पोरी ते 4 जण आले आहे म्हणून. काय काय बोलू राहिले तुम्ही.
अरे तात्याचा मोठा जवळ चॅप्टर आहे ना चिमनराव. म्हणूनच तुम्हाला सांगायला आलो आम्ही. बरं बरं, तुम्ही इथं बसा, मी तात्याला एकदम हुशारीनं घेऊन येतो. तुम्ही घेऊन येसान तर काय सायकलीवर घेऊन येसान काय? गाडीवर आणा लागन ना. गाडी तर मला चालवता नाही येत. मी येतो तुमच्यासोबत, सोन्याला इथं ठेवतो. चला दोघा जण आपण. बाबा मला ओळखा, मी उज्ज्वला होय, उज्ज्वला तुमची लहान पोरगी. तात्या चला माझ्यासोबत, बस 10 मिनिटात येऊ. कुठं निवड राहिले पण तुम्ही त्याले? 10 मिनिटाचं काम आहे, 10 मिनिटात मी त्याला आणून देतो वापस. लवकर आणजा पण त्याले वापस. त्याले एकटं कुठं सोडू नका तुम्ही, तुमच्या भरोशावर मी देऊ राहिली. बस 10 मिनिटात आणतो शांताबाई. चला तुम्ही माझ्यासोबत, 5 मिनिटाचं काम आहे. पण कुठं निवड राहिले तुम्ही मले? तुम्ही चला तर सही, चलसान तवाच ना. लवकर आणजा त्याले. अरे कुठं घेऊन चालले त्याले? हा, घरी ठेवा त्याले चुपचाप. तात्या बसा तुम्ही लवकर गाडीवर. अरे कुठं घेऊन चालले त्याले? 5 मिनिटात आणतो, 5 मिनिटात फक्त. सरे चेत्या लवकर. कारण का माय 1 लाख रुपयाचा घाटा. आणा आणा त्याले इकडे आणा. कशी आताच वापस नाही येत हेच पाहतो आता. आणा त्याले इकडे. वसंत आप्पा तुम्ही करंट चालू करा. हे जे झाड आहे हे कायचं झाड होय? हे हे आंब्याचं झाड होय. हे कसं समजू राहिलं रे यायले हे आंब्याचं झाड होय म्हणून? आणि हे हे काय होय? हे हे बाज होय. चिवत्या तर नाही बनवू राहिले रे. हे सगळं समजू राहिलं आणि आपल्याला नाही ओळखू राहिले. हे तर लय मोठी गोष्ट झाली. बरं हे जे वावर आहे हे कोणाचं होय? हे काय माहित कोणाचं होय तर? हे वावर जे आहे हे वावर मायवालं होय. तुमचं होय तर मग मला तुमच्या वावरात काऊन आणलं? खरंच गेली आहे वाटते रे. चला केलं चालू. केलं ना? या इकडे या आमच्यासोबत. एले हात लावा बरं तात्या. वाचवा वाचवा मला वाचवा वाचवा. अरे टाक रे झोडपा टाक लवकर. आता माहित पडते याची याददाश्त येते का पूर्ण जाते. आली तर ठीक आहे, नाही तर जच्च्या तसे यायले घरी सोडून दे जा. एक काम करा वसंत आप्पा, तुम्ही त्याचे पाय घासा, मी त्याच्या हाता घासतो. लवकर होश येईन त्याईले. चेत्या तू तिकडला हात घास. होऊन जा रे बाबा, चांगले म्हणा होऊन जा. गरज आहे तुमची या गावाले. अरे किती वेळ झाला रे आपण याचे हातापाय घासू राहिलो, हे तर चतेच नाही होऊ राहिले. अरे काय करू राहिले रे तुम्ही मले? अरे काय करू राहिला रे चेत्या मले तू? आणि तू रे सोन्या? अरे काय करू राहिले वसंतराव तुम्ही? अरे काही नाही, तुम्ही चक्कर येऊन इथं पडले होते, तुमचे हातपाय घासू राहिलो होतो. चला आला मले जाग आला, उठू द्या मले. उठा आरामानं उठ जा. अरे आले काय तुम्ही? आत्ताच आलो आणि तुम्ही दिसले चक्कर येऊन पडताना इथं, म्हणून तुमचे हातपाय घासू राहिलो होतो. तुम्ही काय करू राहिले होते रे या रस्त्यानं? आमच्या वावरात चाललो होतो, तुम्ही दिसले आम्हाला आणि वसंत आप्पा दिसले, त्याच्याच्यानं मग आम्ही त्याची मदत केली. बरं बरं चला चला वावरात चला वसंतराव. पगार आहे करा लागते ना तुमचा आज.